नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. जर आपल्याला काही समस्या येत असेल आणि त्यावरती जर आपण स्मार्ट पद्धतीने काम केलं ना, तर त्या समस्या अगदी घरगुती पद्धतीने सुटतात तर सुटतात, पैशांची बचत होते आणि वेळेची सुद्धा बचत होते. तर चला मग आज अशाच काही टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत, ज्याने आपले पैशाचीही बचत होईल आणि वेळेचीही बचत होईल. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. टिप नंबर पहिली, इकडे मी एक स्टीलची प्लेट घेतली आहे, त्यामध्ये सुकलेले कडुलिंबाची पानं घातली आहेत. असं काही नाही की सुकलेलेच पाहिजे, माझ्याकडे सुकलेले होते, तुम्ही ओलसर जे असते डायरेक्टली ताजे तोडून सुद्धा आणू शकता. तर अशी प्लेट घ्या की जी थोडीफार काळसर झाली तरी तुम्हाला चालणार आहे, किंवा तुमच्याकडे असं पातेलं वगैरे असेल जे जुनं झालेलं असेल, कोणतंही भांडं घेऊ शकता, प्लास्टिकचं सोडून ॲल्युमिनियम किंवा स्टीलचं घ्या. त्यानंतर त्यामध्ये मी घातलेला आहे तेजपत्ता, जे काही नारळ म्हणजे शहाळं असतं आपलं, त्याचं साल टाकलं तुम्ही इकडे तरीही चालेल, पेटण्यास मदत होईल. त्यानंतर इकडे आपल्याला टाकायचं आहे 3 ते 4 लवंग. लवंग ही थोडीफार तुम्ही कुटून वगैरे टाकू शकता, मी ॲज इट इज ही लवंग जी आहे ती यामध्ये टाकत आहे. जास्त सुद्धा तुम्ही लवंगेचं प्रमाण घेऊ शकता, तेजपत्त्याचं प्रमाण सुद्धा जास्त घेऊ शकता. त्यानंतर इकडे आपल्याला लागणार आहे कापूरच्या गोळ्या, साधारणतः मी इकडे 4 घेते आहे, तुम्ही 4 पेक्षा जास्त किंवा कमी सुद्धा घेऊ शकता. कापूर जेव्हा आपण जाळतो तेव्हा घरात एक वेगळ्याच प्रकारची पॉझिटिव्हिटी येते, त्याचबरोबर घरामध्ये अगदी छान सुगंध दरवळतो. त्यामुळे आपण इकडे कापुराच्या गोळ्या घेतल्या, त्याचबरोबर हे जाळण्यासुद्धा खूप मदत होईल म्हणून. त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे धूप, 1 ते 2 धूप इकडे तुम्ही घ्यायचे आणि तिची अशा हाताने जरी ती अशी फोडायची म्हटली तर लगेच पावडर होऊन जाते. तुम्ही इकडे बघू शकता, आपल्याला ज्या ज्या वस्तू लागत होत्या त्या संपूर्ण आपण यामध्ये टाकलेल्या आहेत. आता आपल्याला हे जाळवायचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण हे कशासाठी करतोय तेही तुम्हाला समजलं पाहिजे. कडुलिंबाची पानं किंवा हे ज्या बाकीच्या वस्तू आपण यामध्ये टाकलेल्या आहेत, घरामध्ये कुंभट वास येत असेल, चिलटं फार झाले असेल, माशा मच्छर झालेले असतील, तर अशासाठी हा घरगुती उपाय आहे. रोज संध्याकाळी तुम्हाला करायचा, असं नाही की एकदा केला की सगळंच झालं म्हणून. एकदम नैसर्गिक असा उपाय आहे. रोज संध्याकाळी केल्यानंतर घरामध्ये अगदी छान सुगंध दरवळतो, पॉझिटिव्हिटी येते. मध्ये आपण धूप टाकलेली आहे, त्याचबरोबर कापूरच्या गोळ्या टाकल्या, त्यामुळे खूप छान सुगंध दरवळतो. कडुलिंबाच्या धुराने मच्छर माशा निघून जातात, चिलटं निघून जातात. घरामध्ये कोंबट वास येत असेल तर धूप आणि कापूर जे आहे तो कोंबट वास नाहीसा करण्यास मदत करतो. त्याचबरोबर तेजपत्ता आणि लवंगचा सुद्धा खूप छान सुगंध दरवळतो. त्यामुळे तुम्ही रोज संध्याकाळी अशा ठिकाणी हे नक्की करा. आणि हे केल्यानंतर अशा ठिकाणी ही प्लेट किंवा एखादं तुम्ही पातेल्यामध्ये हे जाळलं असेल ते अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथे की टेबलच्या खाली बघा, असे म्हणजे कोपऱ्यामध्ये ठेवायचं, जेणेकरून तिथे जास्त चिलटं मच्छर माशा असतात, सो त्यासुद्धा मरतील आणि घरामध्ये छान मस्त असा सुगंध दरवळेल. सो तुम्ही ही ट्रिक नक्की आजमावून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमच्या घरामध्ये जो काही कुंभटवास येत होता तो नाहीसा झाला की नाही आणि मच्छर माशासुद्धा गेल्या की नाही. चला मंडळी, नंतरची टीप बघूयात. पावसाळा म्हटलं तर कपडे सुकतच नाही आणि आपल्याला भरपूर समस्या येतात. आमच्या इकडे तर सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. तुमच्या इकडे काय सीन आहे कमेंट करून नक्की सांगा. आता असा मुसळधार पाऊस जरी असला तरी आपण दिवसभर कपडे हे गॅलरीमध्ये सुकत ठेवतो आणि मग रात्री फॅन खाली ठेवतो. पण बऱ्याचदा आपल्याला जर दुसऱ्या दिवशी हेच कपडे घालायचे असेल, आंबट ओलेच असतात, कुंभट वास येतो आणि अशा वेळेस मग आपल्या अंगाला खाज सुद्धा सुटू शकते आणि अशा वेळेस काही इन्फेक्शन होण्याचे सुद्धा चान्सेस असतात. मग रोज आपण काही भात वगैरे तर लावतोच ना कुकरमध्ये, मग कुकर जेव्हा आपण बंद करतो त्यामधलं अन्न शिजलं जातं तेव्हा तो 10 ते 15 मिनिटं अगदी व्यवस्थितरित्या गरम असतो. मग आपण त्याचाच वापर कपडे सुकवण्यासाठी केला तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी जे कपडे घालायचे आहे ते घालण्याच्या आधी तुम्ही जर हा गरम गरम कुकर यावरती फिरवला तर हे जे काही आंबटोले कपडे आहेत हे नक्की सुकतात. मग अशाने तुमच्या अंगाला खाज नाही येत, इन्फेक्शन होत नाही. कारण कसं आहे, पावसाळा म्हटलं तर इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप असतात आणि मेनली पावसाळ्यामध्ये सगळं ओलसरपणा असल्या कारणाने आपल्या शरीराला खाज सुद्धा येते. सो असं तुम्ही नक्की करू शकता. आंबट ओले जे काही कपडे असतील, स्पेशली आपले जे इनरवेअर्स असतील, ते नक्की अशा पद्धतीने सुकवून घ्यायचे. जर असं नसेल करायचं तर इस्त्रीचा वापर तुम्ही करू शकता, पण हे गरमच आहे त्यामुळे पैशाची सुद्धा बचत होईल. तुम्ही बघू शकता अगदी हे व्यवस्थितरित्या सुकलेले आहेत. सो ही टिप कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चला मंडळी, नंतरची टिप बघूयात. अहो मंडळी, पावसाळा म्हटलं तर माशा आल्याच. थोडासा जरी अन्नाचा कण खाली सांडलेला असला तर माशाच्या अगदी पूर्णच्या पूर्ण तिथे जाऊन अगदी साचतात आणि भरपूर आपल्या घरामध्ये माशा होतात. मग अशा वेळेस आपल्या घरी ना तुरटी असते. आता तुरटी जर तुम्ही नळाचं पाणी पित असणार तर तुरटी त्यामध्ये फिरवत असणार किंवा वेगवेगळ्या याच्यासाठी तुरटीचा नेहमी वापर केला गेला जातो. आता हीच तुरटी आपण आज ह्या माशा घालवण्यासाठी वापरणार आहोत. ती कशी,
तर आपल्याला अगदी छोटासा तुरटीचा खडा घ्यायचा आहे आणि तुरटीची अगदी पावडर करून घ्यायची आहे. इझिली पावडर होऊन जाते याची. आणि तुम्ही बघू शकता ही जी काही तुरटी आहे ही आपल्या घरातील माशा वगैरे कुंभटवास घालवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. आणि मेन म्हणजे हे जे सोल्युशन आपण बनवतो हे करायला सुद्धा खूप सोपं आहे. तुम्हाला बस तुरटीचा थोडा खडा घेऊन त्याची पावडर करायची, त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं, हे सोल्युशन तयार झालं. हे सोल्युशन तुम्ही 2 फॉर्ममध्ये यूज करू शकता. पहिलं फॉर्म म्हणजे तुम्ही हे जे काही सोल्युशन आहे हे ॲज अ रोज आपली जी काही फरशी आपण पुसतो त्या फरशीसाठी हे वापरू शकता. त्याचबरोबर एखाद्या छोट्याशा स्प्रे बॉटलमध्ये तुम्ही हे सोल्युशन भरू शकता. जर माशा वगैरे बसल्याच असेल तर तिथे जर तुम्ही हे फवारलं तर तिथनं माशा नक्की पळून जातात. आणि अशा पद्धतीने रोज तुम्ही हे सोल्युशन जर फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये टाकलं तर घरामध्ये बिलकुल माशा होत नाही. सो या पावसाळ्यामध्ये ह्या स्प्रेचा आणि फरशी पुसायच्या सोल्युशनचा वापर करून बघा. आणि तुरटीचा असा वापर तुम्ही कधी बघितलाय का हेही मला कमेंट करून नक्की सांगू शकता. आणि माशा नसतील जरी तरी तुम्ही हे स्प्रे करून ठेवू शकता. अशा वेळेस काही सांडलं जरी असेल तरी माशा होणार नाही. मंडळी, नंतरची टीप बघूयात. काय होतं, किचनच्या बेसिनचा वापर हा सगळ्यात जास्त होत असतो. आणि ह्या किचनच्या बेसिनमध्ये जर काही खरकट अडकलं असेल तर ब्लॉक वगैरे होतं, वाससुद्धा येतो. आणि संध्याकाळी जेव्हा आपण लाईट बंद करतो तेव्हा चिलटं, झुरळ वगैरे सुद्धा यामधनं एंटर होऊ शकतात. मग हा चिकटपणा घालवण्यासाठी किंवा तुमचं किचनचं बेसिन हे चांगलं राहण्यासाठी जर त्यावरती काही डाग वगैरे झाली असेल तर या सोल्युशनचा किंवा अशा पद्धतीने स्वच्छ करण्याचा प्रयत्न नक्की करा. काय करायचं आहे, तुम्हाला शॅम्पू घ्यायचा. जो शॅम्पू तुम्ही वापरत असणार तो शॅम्पू घ्या. मी इकडे 1 रुपयाचं एक पाऊच घेतलेला आहे. वाटिका शॅम्पू मी वापरते. तुम्ही कोणताही वापरू शकता. शॅम्पू का घेतला आहे, कारण शॅम्पू हे क्लिनिंगसाठी जबरदस्त आहे. त्यामध्ये एक माइल्ड कॉस्टिक सोडा असतो, त्यामुळे मी घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचा अर्ध लिंबू आणि लिंबाचा रस पिळत लिंबाच्या साह्याने हा शॅम्पू आपल्याला पूर्ण जे काही बेसिन आहे त्याला लावायचं आहे. इन केस तुमच्या किचनच्या बेसिनच्या आसपास जर पांढरे डाग झाले असेल तिथे सुद्धा तुम्हाला सेम सोल्युशन किंवा सेम शॅम्पू आणि लिंबाचा रस त्यावरती पिळून ती पेस्ट लावायची. ते झाल्यानंतर तुम्हाला लावल्यानंतर 5 मिनटं त्याला हात लावायचा नाही. नंतर एखादं स्क्रबर, सॉफ्ट स्क्रबरसुद्धा तुम्ही घेतलं ना तरीही चालेल. त्यानंतर हे व्यवस्थितरित्या घासा. तुम्ही बघणार जो काही चिकटपणा असेल किंवा तुमच्या बेसिनमधनं स्मेल येत असेल तो बिलकुल नाहीसा होईल. जी काही चमक आहे ती सुद्धा येईल. काही डाग पडले असेल डागसुद्धा संपूर्ण निघून जातील आणि एक वेगळ्याच प्रकारची चमक त्याला येईल. त्याचबरोबर हे तुम्हाला काही रोज करायचं नाही. 15 दिवसातून 1 महिन्यातून तुम्ही अशा पद्धतीने तुमचं किचनचं बेसिन साफ करा. बाथरूममधले बेसिन साफ करण्यासाठी तुम्ही हार्पिकचा किंवा एक वेगळ्या प्रकारचा लिक्विडचा वापर करत असणार तो तिकडे करू शकता. तेही तुम्हाला साफ करायचं असेल सेम पद्धतीने करू शकता. पण याने जे काही स्टीलचं बेसिन असतं ते खूप छान स्वच्छ निघतं. तुम्ही बघू शकता त्याची चमक वापस आली आहे. हे बेसिनच नाही तर जे काही आजूबाजूला पांढरे डाग झाले असतील ते सुद्धा हे सोल्युशनने खूप छान पद्धतीने स्वच्छ निघतात. पूर्ण हार्ड वॉटरचे डाग यावरचे जातात. गाळणी बघू शकता की किती छान क्लीन निघाली आहे. आणि जे काही बेसिन आहे त्यावरचा चिकटपणा, डाग वगैरे झालेले ते सगळे निघून जातात. इन केस जर तुम्ही कधी स्टीलच्या बेसिनवरती हार्पिक वापरलं असेल आणि हार्पिकमुळे जर काळे डाग झाले असेल तर ते सुद्धा याने स्वच्छ होतात. पण ते स्वच्छ करण्यासाठी मात्र तुम्हाला एकदम हार्ड स्क्रबरचा वापर करावा लागेल. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा. फेसबुकवर बघत असणार पटकन लाईक करा, फॉलो करा. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.